नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील 99 अग्निशामक यंत्र कालबाह्य झाले असून फायर ऑडिट झाले नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाची सुरक्षा धोक्यात आहे, कारण जिल्हा सामान्य रुग्णालयातील 99 अग्निशामक यंत्र कालबाह्य झाले असून फायर ऑडिटही झालं नाही। त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात 2021 मध्ये आग लागून 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर शासकीय रुग्णालयाची अवस्था जैसे थे झाल्याचं दिसून येत आहे। जालना शहरातील इंद्रायणी चौकात एका तरुणाला फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। शुक्रवारी 6 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील असीम अहमद नाविद अहमद हा बारवाले कॉलेजच्या पाठीमागील भागात असताना सूरज कैलास गायकवाड आणि राहुल कैलास गायकवाड या दोघांनी जुन्या वादातून त्यांच्यावर फायटरने हल्ला केला। या हल्ल्यात असीम अहमद गंभीर जखमी झाला। मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घटनास्थळावरून फरार झाले होते। या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान आरोपी सूरज कैलास गायकवाड हा मकोका अंतर्गत गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। शनिवारी 7 मार्च रोजी सकाळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रवी देशमाने, मारियो स्कॉट, हुसेन सय्यद, जमादार कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, राजेंद्र पवार आणि गणेश नाईकवाडे यांच्या पथकाने नागेवाडी परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे। जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालय जालना, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती जालना यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ माता आणि किशोरी तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला आहे। जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ माता आणि किशोरी तालुकास्तरीय मेळावा आज रेल्वे स्टेशन रोडवरील जिल्हा परिषद प्रशाला येथे आयोजित करण्यात आला होता। सदरील कार्यक्रमाचं उद्घाटन महापौर वंदना मगरे, प्रमुख पाहुणे नगरसेविका संध्या देठे, नगरसेविका मंगलाताई गरदास, अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जालना मनोज कोल्हे, ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन, श्याम चव्हाण, दामोदर घोरपडे, संजय सोनवणे यांची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम या सकाळी जिल्हा परिषद प्रशाला येथून जनजागृती रॅली काढून गांधी चौक येथे पथनाट्याद्वारे बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती करण्यात आली। यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। स्वर्गीय नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू कवी कैलासवासी राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा दुःखी राज्य काव्य पुरस्कार कवी अशोक नायगावकर ठाणे यांना जाहीर झाला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे। स्वर्गवासी नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू कवी कैलासवासी राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा दुःखी राज्य काव्य पुरस्कार कवी अशोक नायगावकर ठाणे यांना जाहीर झालाय। पुरस्काराचं हे 28वं वर्ष असून 25,000 रुपये स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे। तसेच ना धो महानोर राज्य साहित्य पुरस्कार मीनाक्षी पाटील मुंबई यांना घोषित झालाय। 10,000 रुपये स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून गुढीपाडव्यास जालना येथे 19 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता कवितेचा पारवा या लोकप्रिय कार्यक्रमात मान्यवर लेखकांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे। संयोजक अभय साहनी, विनीत साहनी, लेखिका डॉक्टर संजीवनी तडेगावकर, अनुभव प्रतिष्ठानचे सचिव पंडितराव तडेगावकर यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली। पुरस्कार वितरणानंतर निमंत्रित कवींची काव्य मैफल रंगणार आहे। रसिकांनी या गौरवशाली साहित्यिक उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आलंय। आणि तुम्ही एक चौथा स्तंभ असतात आणि तुमची लेखणी आणि जालना जिल्हा मध्ये 29 वर्षापासून साहित्यामध्ये मी आणि साहित्याची सेवा जी आम्ही जसा आपल्या सर्वांच्या साक्षीने म्हणजे मोठे साहित्यकाचा सन्मान करणं, त्यांना बहुमान करणं, त्यांच्या कार्याला उजाळा देणं आणि एक ईश्वर आम्हाला जे एक शक्ती देतो, तुमच्या जे आम्हाला साथ मिळतो, तर ते आम्ही आतापर्यंत हे प्रवास आणि हे आपण प्रायोजन आम्ही करत आलेलो आहे। आता इथून पुढे याची जे महत्ता आहे जालना जिल्ह्यामधील हे जे कार्यक्रमाची आणि येणारे जे पाहुणे ज्यांना पुरस्कार आपण देणार आहोत आणि ज्यांच्या हस्ताने देणार आहोत, तर
ही जे आपली इथली जे बातमी आहे ती पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सगळे प्रमुख वर्तमानपत्रातील प्रतिनिधी इथे आहेत आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची आहे इथे ते त्यांना देऊ शकतात. हे पोहोचावी अशी आम्ही आपल्याशी विनंती करतो आणि अपेक्षा बी ठेवतो. अपेक्षा तुमच्यापासून नाही करावी तर कोणापासून करावी. सर्वांची आमची जिवलग संबंध आहे की सर्व प्रॉपर जाणण्याची. म्हणजे भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, राजेंद्र वस, विजय राजाध्यक्ष, पुरुषोत्तम पाटील ही सगळी माणसं आपल्याकडं मान्यवर म्हणून येऊन गेली आहेत, ज्यांच्या हस्ते आपण पुरस्कार वितरण केले. आणि ज्या मराठी कवितेमध्ये ज्यांच्या कवितांनी मराठी माणसाचं मन तयार झालं, मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या जे नवरस असतात साहित्यामध्ये आणि त्या नवरसाची निर्मिती करण्यामध्ये ही जी मराठी कविता सक्षम ठरली, असे सगळे महत्त्वाचे कवी आपण सन्मानित केले. मागच्या वर्षीही आपल्याकडं प्रकाश होळकर आणि रफिक सूरज आले होते. दोन वर्षांपासून आपण महानवरांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केलेला आहे. त्यामुळे मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी दोन लोकांना आपण सन्मानित केलं. या वर्षीही आपल्याकडं मराठी कवितेतलं एक महत्त्वाचं नाव, विनोदी अंगानं लिहिणारे आणि माणसांना खळखळून हसवणारे असे अशोक नायगावकर यांना आपण यावेळेच्या दुःखी राज्यकाव्य पुरस्कारानं सन्मानित करत आहोत. याचा आम्हाला आनंद आहे. खरं तर त्यांची 75 उलटून गेली आहे आणि आपण त्यांना सन्मानित करायचं राहून गेलो. गजर चुकीनं त्यांच्या नावाकडं म्हणजे आपलं हे राहिलं होतं, दुर्लक्ष झालं होतं आणि ते राहून गेलेलं नाव एकदम आमच्या लक्षात आलं की या व्यक्तीला आपण सन्मानित करणं हे मराठी विनोदी कवितेच्या क्षेत्रातलं महत्त्वाचं नाव आहे. आचार्य अत्रेंनी झेंडूची फुले लिहिलं आणि आजपर्यंत त्या झेंडूची फुलेचं गारुड आपल्या मनावर आहे. व्यंग कविता, विडंबन कविता, वात्रटिका किंवा सामाजिक आशयावरही अत्यंत मार्मिक पद्धतीनं बोट ठेवणारी कविता ही अशोक नायगावकर यांनी सातत्यानं लिहिलेली आहे. आणि आज इतक्या वर्षानंतर ते जालन्यामध्ये येत आहेत. त्यांचा आपल्याला सन्मान करण्याचा हा योग कवितेच्या पाडव्याच्या निमित्तानं जुळून आलेला आहे असं मला वाटतं. यानंतर कवी, चित्रकार आणि ललित लेखिका मीनाक्षी पाटील या मुंबईला असतात आणि त्यांना आपण कवी नादू महानव पुरस्कारानं सन्मानित करत आहोत. पुरस्काराचे स्वरूप आपल्याला दोन्ही पुरस्काराचं स्वरूप माहीत आहे. दुःखी राज्यकाव्य पुरस्कार आपण 25,000 रुपये मान सन्मान शास्त्रफळ आणि मान्यवराच्या हस्ते त्यांचा सत्कार आणि मीनाक्षी पाटील यांना आपण नादू महानव पुरस्कार देतोय तर त्यांच्या पुरस्काराचं स्वरूप आहे 10,000 रुपये आणि सन्मानपत्र आणि शास्त्रीफळ आणि त्याचाही एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठावर कवितेच्या पाडव्यामध्ये ह्या 2 पुरस्काराचे आपण वितरण करत असतो. 19 तारखेला हा कार्यक्रम आहे. सर्वांनी यावर्षी जरा लवकर पाडवा आलेला आहे म्हणजे दरवेळेच्या पेक्षा. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना।
ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.